सगळ्यात आधी तुम्हाला गेअर वायरमध्ये लॉक बीड्स घालून घ्यायचे, त्याच्यानंतर गोल्डन बीड्स घालायचे, त्याच्यानंतर व्हाईट बीड्स, त्याच्यानंतर परत गोल्डन बीड्स, त्याच्यानंतर परत व्हाईट बीड्स. असे करून तुम्हाला 14 व्हाईट बीड्स घालून घ्यायचे आहेत. परत व्हाईट बीड्स. ओव्हल शेपचे व्हाईट बीड्स आहेत हे. गोल्डन मनी हे 3 mm चे आहेत. असे व्हाईट बीड्स 7 झाल्यानंतर आपल्याला 2 गोल्डन बीड्स घालायचे आहेत. ते का मी तुम्हाला शेवटी नक्की सांगेन. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. इथे तुम्हाला दिसत असेल सध्याला ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले इनविजिबल चेन. खूप सुंदर अशी साधी सिंपल डिझाईन आहे ही. गेअर वायरची लेंथ ही 15 इंच ठेवायची आहे, म्हणजे ते प्रॉपर बसेल. पूर्ण झाले तर शेवटी आपल्याला लॉक बीड्स घालून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्हीचे जे पॉईंट आहेत ते एकत्र करून जे आपले मोती आहेत त्याला सेंटर घ्यायचं आहे, सेंटरला करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे. आणि जे लॉक बीड्स शेवटी आपण घातलेले आहेत त्याला प्रेस करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडची लॉक बीड्स प्रेस करून घ्यायचे आहे सेंटरला मनी घेऊन पूर्ण. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. लॉक बीड्सना प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते लॉक होऊन जाईल दोन्ही साईडचे लॉक बीड्स. त्यानंतर आपल्याला बॅक साईडचा हुक लावून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी लॉक बीड्स घालायचा आहे. पुन्हा तो वायर थोडासा राऊंड करून त्या लॉक बीड्समध्ये घालून त्या बीड्सला प्रेस करायचा आहे. दोन्ही साईडनी सेम प्रोसेस. इकडे पण तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्याला हुक लावून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं करत आहे. आता याला हुक लावून घ्यायचे आहे.
इथे एक बॉल पिन घेतली आहे आणि एक छोटा क्रिस्टल घेतला आहे मी. छोटा क्रिस्टल घेतला आहे. तो आपल्याला जिथे आपण 2 गोल्डन कलरचे मणी घातले होते ना, तिथे लावून घ्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघा कसं लावते. आणि एक्स्ट्राची वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे आपली इनविजिबल चेन रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. सॉरी, हां, हे आता दिसते. तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.